नमस्कार, मी एस.आर. पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस.आर. पवार हेच आहे. आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता आजच्या विषयाला सुरुवात करतो. खरं म्हणजे विषय तुम्ही बघितलेला आहे, थंबनेल तुम्ही वाचलेला आहे, त्यावरती मी लिहिलेलं आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण जवळपास मिळणार नाही हे आता उघड झालेलं आहे. जवळपास आता मिळणं अशक्य आहे अशाच पद्धतीचं सध्याचं वातावरण आहे. कारण माननीय मनोज जरांगे पाटील हे ज्यांच्या विरुद्ध लढत आहेत ती जे सरकार जे महायुतीचं आहे, महायुतीमधील एकही पक्ष देऊ शकत नाही. हे आता जवळपास उघड झालेलं आहे, जवळपास स्पष्ट झालेलं आहे. ते देऊ शकत नाहीत. त्यांना द्यायचं जरी असेल तरी ते देऊ शकणार नाहीत. त्याचं कारण असं आहे की त्यांना ज्या पद्धतीनं मराठ्यांच्या मतांची आवश्यकता आहे त्याच पद्धतीने ओबीसीच्या मतांची सुद्धा आवश्यकता आहे आणि कोणाला तरी एकाला दुखून ते अशा पद्धतीनं आरक्षण देऊ शकत नाहीत. हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे. त्याचं कारण असं की लोकसभेमध्ये तुम्ही विरोधात मतदान केलं, उमेदवार पाडायला सांगितलं, उमेदवार पडले, परंतु तरी सुद्धा जर ते देऊ शकत नसतील तर आपण समजून घ्यायला हवं आहे की त्यांची हतबलता आहे, ते हतबल आहेत. त्यांच्यातील अनेकांना हे आरक्षण द्यावं असं वाटत असलं तरी सुद्धा ते देऊ शकत नाहीत, ते हतबल आहेत. त्याचं कारण असं आहे की त्यांना सगळ्यांच्या मतदानाची आवश्यकता आहे. कुठल्या तरी एखाद्या समुदायाला घेऊन कुठलीही निवडणूक तुम्ही लढू शकत नाहीत, हे चित्र आता स्पष्ट आहे. मनोज जरांगे पाटील आणि मराठ्यांनी जरी फक्त महाविकास आघाडीला जरी मतदान जरी केलं आणि बाकीचे जर त्यांच्यापासून दूर झाले तरी सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार सुद्धा निवडून येऊ शकत नाहीत, ही यातली सत्यता आहे आणि ही गोष्ट आपण समजून घेणं आवश्यक आहे. तेव्हा महायुतीमधील एकही पक्ष ओबीसी मधून आरक्षण देऊ शकत नाही. त्याचबरोबर महाविकास आघाडीमधला एकही पक्ष तुम्हाला ओबीसी मधून आरक्षण देऊ शकत नाही, हे चित्र आता स्पष्ट झालेलं आहे. नुकत्याच आलेल्या बातमीनुसार मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलेलं आहे. परत 1 ऑगस्ट महिन्यामधली 1 तारीख दिलेली आहे. तर काय होईल आता ह्याच्यामध्ये, असं काय विशेष काही होईल असं अजिबात वाटत नाही. एक काहीतरी 15-20 दिवसांचा कालावधी आहे. त्याच्यामध्ये काही चर्चा होतील, काही बैठका होतील, काही लोक समजा एकत्र येऊन चर्चा करतील, काहीतरी जाहीर करण्याचा प्रयत्न करतील आणि हळूच मग कुणीतरी असं म्हणेन की नाही मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देता येणं शक्य नाही, अशाच पद्धतीचं काही वक्तव्य येईल. चर्चा होतील, त्यावरती आरोप होतील, प्रत्यारोप होतील, परंतु ही लोक देऊ शकत नाहीत. हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे, हे चित्र स्पष्ट झालेलं आहे. आणि जर ओबीसी मधून यातील एकही पक्ष जर तुम्हाला आरक्षण देऊ शकत नसेल तर मग तुमच्याकडे पर्याय काही उपलब्ध आहेत काय, तर हो, पर्याय निश्चितपणे उपलब्ध आहेत. ज्यावरती काही मुद्द्यांवरती अगोदरही चर्चा झालेली आहे. काही नवीन मुद्दे मी या ठिकाणी मांडणार आहे. त्यातील माझा पहिला मुद्दा असा आहे जो फार लोकप्रिय आहे आणि अनेक वेळा तो चर्चेला जातो की 288 जागा लढवणं हा त्यातला एक पर्याय आहे. सगळ्याच्या सगळ्या 288 जागा, त्यावरती उमेदवार देणं आणि त्या जागा लढणं, त्या ठिकाणी प्रचार करणं आणि लोकांना तुमचा मुद्दा समजून सांगणं आणि तुमचे उमेदवार जास्तीत जास्त कशा पद्धतीने निवडून येतील यासाठी प्रयत्न करणं हा पहिला पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध आहे. परंतु माझं वैयक्तिक असं मत आहे की हा पर्याय इतका सोपा नाही. कारण तुम्हाला ज्या पद्धतीनं लोकसभेला मुस्लिम समाजाने आणि मुस्लिम संघटनांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला होता, परंतु इतर वंचितच्या सुद्धा काही लोकांनी पाठिंबा दिलेला होता, परंतु तुम्ही सुरुवातीला जे गृहीत धरलेलं होतं की वंचितची सगळी लोक तुमच्यासोबत येतील, लोकसभेमध्ये त्या पद्धतीनं घडलेलं नव्हतं. प्रकाश आंबेडकर यांनी बऱ्याच ठिकाणी तुमच्या विरोधात उमेदवार दिलेले होते आणि त्या उमेदवारांना हजारो मतदान पडलेलं आहे. 50,000, 60,000, 70,000 मतदान सुद्धा या उमेदवारांना पडलेलं होतं. आणि मग प्रकाश आंबेडकर जर तुमच्यासोबत नसतील तर मग तुमचा हा जो पर्याय आहे तो अर्थातच फार कठीण होणार आहे, तो तितकासा सोपा नाही. ही गोष्ट सुद्धा तुम्ही समजून घेणं आवश्यक आहे. 288 म्हणायला सोपं आहे, परंतु यासाठी काही पक्षांनी, काही लोकांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य दिलेलं असतं. काही पक्ष गेल्या काही दशकांपासून प्रयत्न करत असतात आणि अगदी सहजपणे हे निवडणूक तुम्ही सामोरे जाल आणि अगदी सहजपणे निवडून याल, एवढंही सोपं याच्यामध्ये नाही. जर तुम्हाला मुस्लिम आणि वंचितची सगळीच्या सगळी मतं जर पडली आणि मराठ्यांची जर सगळी पडली तर मग तुम्ही जिंकलात, तुम्ही जिंकू शकता. परंतु अशा पद्धतीचं चित्र मराठवाडा सोडता इतरत्र नाही, ही सुद्धा गोष्ट आपण समजून घेणं आवश्यक आहे.
तुम्हाला मराठवाड्यामध्ये 100% प्रतिसाद मिळेल, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा तुम्हाला चांगल्यापैकी प्रतिसाद मिळेल, परंतु कोकणामध्ये तुम्हाला प्रतिसाद मिळणार नाही, ही सुद्धा गोष्ट आपण नीटनेटकी समजून घेणं आवश्यक आहे। त्याचबरोबर विदर्भात सुद्धा अशा पद्धतीनं इतका मोठा प्रतिसाद मिळेल अशा पद्धतीचं वातावरण नाही, मुंबईमध्येही तुम्हाला इतका मोठा प्रतिसाद मिळणार नाही। मग तुमच्या 144 पेक्षा जास्त जागा कशा निवडून येतील याचा सुद्धा विचार होणं आवश्यक आहे। मग 288 जर जागा निवडून येणार नसतील तर मग तुमच्या समोर आता अजून काही पर्याय उपलब्ध आहेत का? तर हो, तुमच्याकडे अजून एक पर्याय उपलब्ध आहे जे तुम्ही लोक पाडा असं सांगितलं होतं आणि त्याचा अर्थ असा सरळ होता की मग महाविकास आघाडीला कुठेतरी पाठिंबा द्या, परंतु तुम्ही पाठिंबा दिला, त्यांची लोक निवडून आली, लोक तुमच्यासोबत आहेत, खासदार तुमच्यासोबत आहेत, परंतु त्यांचे पक्ष तुमच्यासोबत नाहीत, त्यांच्या पक्षाचे प्रमुख तुमच्यासोबत नाहीत। उदाहरणच जर घ्यायचं झालं तर तुम्ही ज्या राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाची काही लोक निवडून आणली आणि त्यातले काही खासदार तुमच्यापर्यंत आले, तुमच्या सोबत आहेत, परंतु शरद पवार आणि त्यांच्या सोबतची काही लोक म्हणजे पक्षातील काही प्रमुख लोक तुमच्या सोबत आहेत का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे। ती लोक तुमची जी भूमिका आहे ओबीसी मधून आरक्षणाला त्याला 100% त्यांचा पाठिंबा नाही, ही गोष्ट आपण समजून घेणं आवश्यक आहे। ज्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची लोक निवडून आली त्याच शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर भूमिका घेतलेली आहे का? तर त्याचं उत्तर सुद्धा नाही असं आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्या असं कधीही ते बोललेले नाही। मग तुम्ही जर अशा पद्धतीनं जर दुसरा पर्याय माझा असा होता की महाविकास आघाडीला जर पाठिंबा दिला तर तुम्हाला काही फायदा होईल का? तर तुम्हाला कुठलाही फायदा होणार नाही। त्यांची लोक निवडून येतील आणि निवडून आल्यानंतर ते असं बोलतील की भाजपाच्या विरोधात लाट आहे त्यामुळे आमचे उमेदवार निवडून आलेले आहेत, किंवा नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लाट आहे त्यामुळे आमचे उमेदवार निवडून आलेले आहेत, परंतु फक्त मराठ्यांमुळेच आम्ही निवडून आलो अशा पद्धतीने ते कुठेही बोलणार नाहीत। लोकसभेच्या वेळेसही ही लोक बोललेली नाहीत, हे आपण नीटनेटकं समजून घेणं आवश्यक आहे। आमदार बोलतील परंतु त्या पक्षाची जी लोक आहेत प्रमुख आहेत ते बोलणार नाहीत, अशा पद्धतीचं वर्णन मी करत आहे। मग तुम्हाला याच्यात पर्याय नेमका काय आहे? तर पर्याय असा आहे की तुम्ही महाविकास आघाडीशी चर्चा करायला हवी, त्यांचे जे प्रमुख नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करायला हवी, आणि जर ती लोक तुम्हाला ओबीसीतून मराठा आरक्षण देणार असतील तर मग तुम्ही त्यांना पाठिंबा द्यावा, त्यांच्याशी अगोदर चर्चा केली पाहिजे। आता ही चर्चा कशा पद्धतीनं होते, ती लोक कशा पद्धतीनं प्रतिसाद देतात हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल, परंतु चर्चेमधून सुद्धा हा प्रश्न सुटेल अशा पद्धतीनं दिसत नाही, किंवा ती लोक तुम्हाला चर्चेनंतर सुद्धा पाठिंबा देतील असं वाटत नाही। परंतु फक्त मराठा आरक्षण ओबीसीतूनच याच्या ऐवजी हैदराबाद गॅजेट जे लागू करायचं आहे ते लागू करणं, त्याचबरोबर फक्त मराठवाड्यातील लोकांचा वेगळ्या पद्धतीनं विचार करणं, किंवा काही नोंदी अजून सापडवण्यासाठी काही प्रयत्न करणं, अशा पद्धतीच्या मुद्द्यावरती महाविकास आघाडीची लोक तुम्हाला पाठिंबा देऊ शकतात, आणि अशा काही मुद्द्यावर पाठिंबा देऊन तुम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकता किंवा त्यांना जाहीरपणे पाठिंबा देऊ शकता। हा होता माझा पर्याय दुसरा जो मराठ्यांच्या समोर आता उपलब्ध आहे, त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्या समोर सुद्धा उपलब्ध आहे। त्यानंतर तिसरा पर्याय असा होता की जर तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीही आरक्षण मिळालेलं नव्हतं, लोकसभेमध्ये सरकारी पक्षाचे जे अनेक खासदार पडले तरी सुद्धा त्यांनी तुम्हाला आरक्षण दिलेलं नाही आणि अजूनही देण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत, आणि मनोज जरांगे पाटील यांचं असं एक वक्तव्य आलेलं होतं की अशा पद्धतीनं उमेदवार उभे करणं आणि राजकारण करणं हा काय माझा हातखंडा नाही किंवा माझा तो उद्देश नाही, मी अशा पद्धतीनं राजकारणात येणार नाही, अशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटील अनेक वेळा बोललेले आहेत। मग त्यांच्या समोर जो पर्याय होता किंवा ते असं सांगतात की मी फक्त आंदोलन करणार आहे, तर मग मला असं वाटतं की मग माझा तिसरा पर्याय हाच आहे की आत्ताही फक्त सरकारला अडचणीत आणून तुम्ही आरक्षण मागू शकता, आंदोलनाच्या माध्यमातूनच आणू शकता, आणि जरी विधानसभेपर्यंत जरी आरक्षण मिळालेलं नाही आणि भविष्यात कुठलाही पक्ष मग ते महायुती सत्तेत येवो किंवा महाविकास आघाडी येवो, आपण गृहीत धरूया की महाविकास आघाडी जरी सत्तेमध्ये जरी आली तरी त्यांच्याकडे अशा पद्धतीचं मागणी पुन्हा तुम्ही करू शकता आणि तुमचं आंदोलन चालू ठेवू शकता। अशाच पद्धतीचा माझा पर्याय क्रमांक 3 होता की हे आंदोलन अशाच पद्धतीनं चालू ठेवून तुम्ही जोपर्यंत तुमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवणे हा माझा होता पर्याय क्रमांक 3। आता हा लोकांना किती पटतो किंवा कशा पद्धतीनं पटत नाही, परंतु मनोज जरांगे पाटील यांची जी मानसिकता आहे ती त्याच पद्धतीनं आहे।
त्यांच्या मनामध्ये अशा पद्धतीनं राजकारणामध्ये उतरणं जास्त प्रमाणात नाही. लोकसभेच्या वेळी ते दिसलेलं होतं. आता ते कशा पद्धतीनं निर्णय घेतात किंवा त्यांना कुठला निर्णय घ्यायचा आहे याचं पूर्ण स्वातंत्र्य त्यांना आहे. त्यांना सल्ला देणे इतके आपण मोठे निश्चितपणाने नाहीत. ते फार मोठे नेते आहेत आणि मराठा समाजामध्ये आता त्यांची प्रतिमा ही प्रति शिवाजी अशा पद्धतीची आहे असं म्हटलं तर सुद्धा चुकीचं होणार नाही किंवा अशा पद्धतीचे शब्द यापूर्वीही वापरले गेलेले आहेत, आपण ऐकलेले आहेत. त्यानंतर माझा 3 पर्याय झालेले आहेत. चौथा पर्याय असा होता की हैदराबाद गॅजेट लागू करणे. यामुळे सुद्धा फार मोठा परिणाम होऊ शकतो, फायदा होऊ शकतो. मराठवाड्यामधील जेवढे 8 तालुके आहेत त्या सर्वच्या सर्व तालुक्यामध्ये हजारो नोंदी परत एकदा सापडू शकतात आणि हजारो लाखो नोंदी सापडून त्यातला जवळपास 80-90% समाज हा आरक्षणामध्ये येऊ शकतो जर हैदराबाद गॅजेट लागू केलं तर. परंतु महायुतीचं सरकार किंवा सरकारी पक्षाला काही अडचणी आहेत. अशा पद्धतीनं जर गॅजेट लागू केलं तर मग ओबीसीवरती याचा निश्चितपणाने परिणाम होईल किंवा ओबीसीचे नेते तुमच्या विरोधात जाऊ शकतात किंवा ओबीसी मतदार तुमच्या विरोधात जाऊ शकतो. तेव्हा अशा पद्धतीने हैदराबाद गॅजेट अगदी सहजपणे आणि लगेच लागू होईलच अशा पद्धतीने नाही, परंतु तुम्ही याची मागणी करू शकता आणि मागणी लावून धरू शकता. हा तुमच्याकडे अजून एक पर्याय उपलब्ध होता. पर्याय क्रमांक हा 4 होता, ज्याचं वर्णन करत होतो. तर हैदराबाद गॅजेट जर लागू झालं तरी सुद्धा तुमचा आरक्षणाचा प्रश्न हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात सुटू शकतो. जसं की जशा नोंदी सापडल्या आणि फार मोठ्या प्रमाणात नोंदी सापडल्याच्या नंतर काही लाख लोक किंवा काही लाखो लोक ओबीसी आरक्षणामध्ये आले आणि त्याची तीव्रता होती ती बऱ्याच अंशी कमी झाली असं नाही म्हणता येणार, परंतु ज्या लोकांची मागणी होती ती मागणी बऱ्याच प्रमाणात पूर्ण झाली असं आपण म्हणू शकतो. काही बरेचसे लोक ओबीसी मध्ये आलेले आहेत आणि हैदराबाद गॅजेट जर लागू झालं तर त्यामध्ये अजून जास्त संख्या वाढेल आणि त्याची तीव्रता आहे किंवा त्यांची जी मागणी आहे ती बऱ्याच अंशी पूर्ण झाली असं आपण म्हणू शकू. आणि माझा शेवटचा पर्याय आहे तो आहे फक्त मराठवाड्यासाठी काही वेगळा विचार होऊ शकतो का? तर होय, निश्चितपणाने. जेव्हा हे आंदोलन सुरुवातीला सुरू झालं तेव्हा त्याचा उद्देश हा फक्त मराठवाडा एवढाच होता, याची सुद्धा आपण जाणीव ठेवायला हवी किंवा हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवं. जेव्हा मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झालं तेव्हा सुरुवातीला मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी हे आंदोलन सुरू झालेलं होतं. आणि होय, याची आवश्यकता आहे. जसं की देशामध्ये बिहार हे राज्य फार मागास आहे, अगदी त्याच पद्धतीने महाराष्ट्रात कुठला परिसर फार मागास आहे तर त्याचं उत्तर आहे मराठवाडा. आणि मराठवाड्यातील मराठ्यांची जी परिस्थिती आहे ती फार भयावह आहे, फार वाईट आहे असं जर म्हटलं तर ते सुद्धा चुकीचं होणार नाही. ही परिस्थिती आपण नीटनेटकं समजून घेणं आवश्यकता आहे. आणि हे सगळं जे आंदोलन आहे ते मराठवाड्यामध्ये केंद्रित आहे. मराठवाड्याच्या जवळपासचे जिल्हे मग ते पश्चिम महाराष्ट्रातील जर असतील तर त्यामध्ये सुद्धा ते चालू आहे, परंतु त्याचा केंद्रबिंदू हा मराठवाडा आहे. आणि मग जर मराठवाड्यातील मराठ्यांसाठी तुम्ही काही वेगळा विचार करू शकत असाल आणि मराठवाड्यातील मराठ्यांना जर तुम्ही अशा पद्धतीचं आरक्षण देऊ शकत असाल तर त्याचा सुद्धा फार मोठा फायदा होऊ शकतो आणि या आंदोलनाची तीव्रता सुद्धा कमी होऊ शकते आणि प्रश्न जवळपास बऱ्याच अंशी सुटू शकतो. 100% सुटणार नाही तो, परंतु अगदी काहीच न करण्यापेक्षा हाही पर्याय उपलब्ध आहे. फक्त मराठवाड्यातील मराठ्यांना जर ओबीसीतून आरक्षण जर दिलं तर हा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो किंवा त्याची जी तीव्रता आहे, त्याची जी दाहकता आहे ही कमी होऊ शकते. अशा पद्धतीचे काही 5 पर्याय मी उपलब्ध करून दिलेले आहेत. अर्थात यातल्या कुठल्या पर्यायाला धरून पुढे जायचं आहे हे सर्वस्वी मनोज जरांगे पाटील यांच्या हातामध्ये आहे आणि ते ठरवणार आहेत की कशा पद्धतीनं आंदोलन पुढे घेऊन जायचं आहे. परंतु मी ज्या पद्धतीनं सुरुवातीला सांगितलं की ओबीसी मधून मराठा आरक्षण देण्याची इच्छा जरी असली तरी कुठलेही नेते कुठलाही पक्ष आत्ता या घडीला देईल असं वाटत नाही. त्यांची हतबलता आहे. त्यांना मराठ्यांच्या मतदानाची जेवढी आवश्यकता आहे तेवढीच आवश्यकता ओबीसींच्या मतदानाची सुद्धा आहे. तेव्हा ही लोक ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देतील असं अजिबात वाटत नाही. आणि जर असं वाटत नाही तर मग मराठ्यांसमोर कुठले पर्याय उपलब्ध आहेत हे पर्याय अगदी थोडक्यात मी फक्त वाचून दाखवतोय. शेवटी पहिला पर्याय माझा होता 288 जागा लढवणं. दुसरा पर्याय होता महाविकास आघाडीशी चर्चा करून त्यांनाच पाठिंबा देणं. तिसरा पर्याय होता जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवणं. चौथा पर्याय होता हैदराबाद गॅजेट लागू करणं. आणि 5वा पर्याय होता फक्त मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणं. अशा पद्धतीचे 5 पर्याय मी या ठिकाणी मांडलेले आहेत.
आपल्याला खरोखर जर आवडले असतील तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.